हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीचा सायन्स या सब्जेक्टमधील सेकंड चॅप्टर ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स याचा स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला आपण व्हॉट इज मीन बाय ऍसिड, कोणत्या सबस्टन्सला आपण ऍसिड म्हणतो याचा या ठिकाणी काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हॉट इज मीन बाय ऍसिड्स. तर ऍसिड आपण कोणाला म्हणतो, कोणत्या सबस्टन्सला आपण ऍसिड म्हणणार आहे, जो सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर, जो सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर H+ आयन देतो किंवा हायड्रोनियम आयन देतो, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, ऍसिड म्हणणार आहे. पुन्हा एकदा बघा, ऍसिड्स कोणाला म्हणणार आहे, जो सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर H+ किंवा हायड्रोनियम आयन देतो. हायड्रोनियम म्हणजेच H3O+ आयन देतो, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, तर ऍसिड म्हणणार आहे. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, तर ऍसिड म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फॉर एक्झाम्पल HCl तुम्हाला नोन आहे. HCl हा सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर किंवा HCl हा सबस्टन्स वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर काय करणार, HCl म्हणजेच काय असणार आहे, तर HCl म्हणजेच काय असणार, H+ आणि Cl- असणार आहे. HCl मध्ये काय, तर H+ आणि Cl काय असणार, मायनस असणार आहे. मग हा HCl मधला H+, HCl मधला H+ या H2O बरोबर कंबाईन होतो. HCl मधला H+ हा H2O बरोबर कंबाईन होतो आणि या ठिकाणी तयार होणार आहे H3O+ तयार होणार. काय तयार होणार, H3O+ तयार होणार प्लस Cl- तयार होणार आहे. किंवा हीच रिॲक्शन आपण अशी सुद्धा लिहू शकतो, HCl डिझॉल्व्ड इन वॉटर, HCl डिझॉल्व्ड इन वॉटर काय तयार होणार, तर H+ प्लस Cl-. याचा अर्थ HCl हा सबस्टन्स वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर हायड्रोनियम आयन देत असेल किंवा H+ आयन देत असेल, तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, ऍसिड म्हणणार आहे. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, ऍसिड म्हणणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की जो सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर H+ किंवा हायड्रोनियम आयन देतो, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार, ऍसिड म्हणणार आहे. असे कोणकोणते सबस्टन्स आहेत, मग त्यामध्ये पहिला एक बघितला HCl आहे. हा वॉटरमध्ये काय देणार, H+ आयन देणार. त्याचबरोबर H2SO4 आहे, हा सुद्धा वॉटरमध्ये काय देणार, H+ आयन देणार आहे. त्याचबरोबर HNO3 आहे. म्हणजे हे जे 3 सबस्टन्स आहेत, या तिन्ही सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, ऍसिड म्हणणार आहे. कारण हे वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर वॉटरमध्ये काय देणार आहेत, तर H+ आयन देणार आहेत. म्हणून यांना आपण काय म्हणणार आहे, ऍसिड म्हणणार आहे. मग यावरून आपण ऍसिडची डेफिनेशन काय सांगू शकतो, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्ही ऍसिडची डेफिनेशन पाहू शकता. ऍसिड म्हणजे काय, acids are the substances which when dissolved in water produces H+ or hydronium ion as the only positively charged ions. याचं मीनिंग मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. कोणत्या सबस्टन्सला आपण ऍसिड म्हणणार, जो सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर काय देणार, H+ आयन किंवा हायड्रोनियम आयन देणार, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, ऍसिड म्हणणार आहे. पुन्हा एकदा बघा, जो सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर H+ किंवा हायड्रोनियम आयन देतो, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, तर ऍसिड म्हणणार आहे. ठीक आहे. मग अशाच ऍसिडचे पुन्हा 2 टाईप आहेत. ऍसिड कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल. ऍसिड म्हणजे काय, तर ऍसिड हे
दोन टाईपचे आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता ऍसिड्स आर ऑफ टू टाइप्स. त्यामध्ये पहिला जो टाईप आहे तो आहे ऑर्गॅनिक ऍसिड. ऍसिड हे दोन टाईपचे आहेत. त्यामध्ये पहिला टाईप ऑर्गॅनिक ऍसिड आणि दुसरा जो आहे तो आहे इनऑर्गॅनिक ऍसिड. पुन्हा एकदा बघा, ऍसिडचे दोन टाईप आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड आणि इनऑर्गॅनिक ऍसिड. मग कोणत्या ऍसिडला आपण ऑर्गॅनिक ऍसिड म्हणतो, कोणत्या ऍसिडला आपण इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणतो, या ठिकाणी तुम्ही पाहणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍसिडचे दोन टाईप आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड त्याचबरोबर इनऑर्गॅनिक ऍसिड, असे दोन ऍसिडचे टाईप आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड, इनऑर्गॅनिक ऍसिड. मग ऑर्गॅनिक ऍसिड कोणाला म्हणायचं, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे काय. ऑर्गॅनिक ऍसिड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट. ऑर्गॅनिक ऍसिड आपल्याला कशापासून मिळणार आहे, तर प्लांट पासून मिळणार आहे. पुन्हा एकदा पहा, ऑर्गॅनिक ऍसिड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट अँड कंटेन कार्बन. म्हणजे आपण ऑर्गॅनिक ऍसिड कोणाला म्हणणार, जे ऍसिड आपल्याला प्लांट पासून मिळणार आहे अशा ऍसिडला आपण ऑर्गॅनिक ऍसिड म्हणणार. आणि त्या ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, तर कार्बन प्रेझेंट असणार आहे. म्हणून आपण त्या ऍसिडला काय म्हणणार, ऑर्गॅनिक ऍसिड म्हणणार आहे. मग एक्झाम्पल पहा, या ठिकाणी ऑर्गॅनिक ऍसिडचे दोन एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. ऑक्झॅलिक ऍसिड हे ऑर्गॅनिक ऍसिड आहे, त्याचबरोबर ऍसिडिक ऍसिड हे सुद्धा ऑर्गॅनिक ऍसिड आहे. म्हणजे तुमच्या समोर दोन ऍसिड आहेत, एक ऑर्गॅनिक आणि दुसरा इनऑर्गॅनिक. त्यापैकी ऑर्गॅनिक म्हणजे काय, तर जे ऍसिड आपल्याला प्लांट पासून मिळणार आणि ज्या ऍसिडमध्ये कार्बन आहे अशा ऍसिडला आपण ऑर्गॅनिक ऍसिड म्हणणार. आणि ऑर्गॅनिक ऍसिडचे दोन एक्झाम्पल ऑक्झॅलिक ऍसिड त्याचबरोबर ऍसिटिक ऍसिड. दोन्ही ऑक्झॅलिक ऍसिडमध्ये आणि ऍसिटिक ऍसिडमध्ये दोघांमध्ये कार्बन प्रेझेंट आहे, म्हणून यांना आपण काय म्हणणार आहे, ऑर्गॅनिक ऍसिड म्हणणार आहे. त्याचबरोबर या साईडला पहा इनऑर्गॅनिक ऍसिड. मग कोणत्या ऍसिडला आपण इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणणार आहे, तर या ठिकाणी पाहू शकता इनऑर्गॅनिक ऍसिड्स ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल्स. जे ऍसिड मिनरल्स पासून आपल्याला मिळणार त्या ऍसिडला आपण काय म्हणणार, इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणणार किंवा मिनरल ऍसिड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, मिनरल्स ऍसिड म्हणणार आहे. जे ऍसिड मिनरल्स पासून तयार होणार अशा ऍसिडला आपण म्हणणार मिनरल्स ऍसिड किंवा इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, नायट्रिक ऍसिड म्हणजे काय आहे, तर HNO3. यांना आपण काय म्हणणार, इनऑर्गॅनिक किंवा मिनरल ऍसिड. पुन्हा एकदा मी शॉर्ट मध्ये सांगतो, ऍसिडचे दोन टाईप, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. ठीक आहे, इनऑर्गॅनिकला आपण मिनरल ऍसिड सुद्धा म्हणतो. ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे काय, जे ऍसिड प्लांट पासून मिळणार त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक, आणि जे ऍसिड मिनरल पासून तयार होणार त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक. ठीक आहे. आणि फक्त ऍसिडचे डेफिनेशन काय, जो सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर H+ आयन देतो किंवा हायड्रोनियम आयन देतो अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, ऍसिड म्हणतो. ठीक आहे. यानंतर आपण बेसेस याचा स्टडी करणार आहे. व्हॉट इज मीन बाय बेस, कोणत्या सबस्टन्सला आपण बेस म्हणणार आहे याचा या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे. मग बेस म्हणजे काय, तर पहा बेस म्हणजे काय, सम सबस्टन्सेस रिएक्ट विथ ऍसिड्स टू फॉर्म सॉल्ट्स अँड वॉटर आर कॉल्ड बेस. याचा अर्थ असा आहे की ऍसिड बरोबर जो सबस्टन्स रिएक्ट होतो, ऍसिड बरोबर जो सबस्टन्स रिएक्ट होतो आणि रिएक्ट झाल्यानंतर जर सॉल्ट तयार होत असेल तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, बेस म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मला सांगायचं आहे, बघा ऍक्च्युअल बेसिस म्हणजे काय. समजा HCl हा ऍसिड सबस्टन्स आपण घेतलेला आहे, HCl हा ऍसिड सबस्टन्स आपण घेतलेला आहे. किंवा या ठिकाणी मी असं सांगू शकतो, बघा ऍसिड प्लस
सबस्टन्स प्रोडक्ट जर सॉल्ट आणि वॉटर तयार होत असेल तर या सबस्टन्सला आपण म्हणणार बेस. या सबस्टन्सला काय म्हणणार? बेस. काय म्हणतोय बघा, ऍसिड बरोबर जर असा सबस्टन्स रिॲक्ट झाला की तो रिॲक्ट झाल्यानंतर सॉल्ट तयार होत असेल, ऍसिड बरोबर एखादा डिफरंट सबस्टन्स रिॲक्ट झाला आणि जर सॉल्ट तयार झाला तर त्या डिफरंट सबस्टन्सला आपण काय म्हणणार? बेस म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? बेस म्हणणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे, समजा आपण या ठिकाणी HCl हे ऍसिड घेतलं आणि HCl या ऍसिड बरोबर समजा NaOH याची रिॲक्शन केली. HCl ची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर केल्यानंतर काय प्रॉडक्ट तयार होऊ शकतो? तर सॉल्ट तयार होऊ शकतं. म्हणजेच काय, तर हा जो NaOH आहे, NaOH मधील Na हा प्लस असणार, OH मायनस असणार आहे. तर HCl मधील H हा प्लस असेल, Cl काय असणार? मायनस असणार. मग हे दोन्ही रिॲक्टंट मॉलिक्यूल एकमेकाबरोबर रिॲक्ट होणार. म्हणजेच हा Na प्लस या Cl बरोबर रिॲक्ट होणार आणि तयार होणार NaCl प्लस हा OH या H बरोबर रिॲक्ट होणार आणि तयार काय होणार आहे? H2O तयार होणार आहे. म्हणजे हा जो NaCl आहे, या NaCl ला आपण काय म्हणणार आहे? सॉल्ट म्हणणार आहे. सोडियम क्लोराईड हा काय आहे? तर सॉल्ट सबस्टन्स आहे. मग यावरून तुम्हाला सांगायचं आहे की HCl हा ऍसिड सबस्टन्स आहे. HCl हा ऍसिड सबस्टन्स आहे आणि ऍसिड सबस्टन्स बरोबर NaOH रिॲक्ट झाल्यानंतर सॉल्ट तयार झाला. म्हणजेच NaOH हा सबस्टन्स काय असणार आहे? तर बेस असणार आहे. काय असणार आहे? बेस असणार आहे. म्हणजे बेस म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, बेस म्हणजे काय, तर ऍसिड बरोबर एखादा सबस्टन्स रिॲक्ट झाला म्हणजेच बेस रिॲक्ट झाला आणि सॉल्ट तयार होत असेल तर ऍसिड बरोबर जो सबस्टन्स रिॲक्ट होणार त्याला आपण काय म्हणणार आहे? बेस म्हणणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, HCl प्लस कॉपर ऑक्साइड. HCl प्लस कॉपर ऑक्साइड. आता यामध्ये बघा प्रोडक्ट काय तयार होणार आहे? तर HCl प्लस कॉपर ऑक्साइड मध्ये HCl हे ऍसिड आहे, HCl हे काय आहे? ऍसिड आहे आणि याची या कॉपर ऑक्साइड बरोबर रिॲक्शन होणार. मग कॉपर ऑक्साइड बरोबर रिॲक्शन होत असताना बघा, कॉपर आणि ऑक्साइड सेपरेट केले तर कॉपर वरती 2+ चार्ज असतो आणि ऑक्सिजन वरती 2- चार्ज आहे. ऑक्सिजन वरती 2- चार्ज आहे आणि HCl मध्ये H+ असतोय, Cl काय असतोय? मायनस असतोय. मग कॉपर ऑक्साइड मधील हा जो कॉपर आहे तो HCl मधल्या Cl बरोबर रिॲक्ट होणार, कारण हा प्लस आहे हा मायनस आहे, बरोबर. पण कॉपर वरती +2 चार्ज आहे आणि इथं -1 आहे, म्हणून Cl किती घेणार आपण या ठिकाणी? Cl 2 घेणार आहे. निगेटिव्ह Cl किती घेणार? 2 घेणार. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे HCl चे किती मॉलिक्युल घ्यावे लागणार? 2 मॉलिक्युल घ्यावे लागणार. मग HCl चे 2 मॉलिक्युल या कॉपर ऑक्साइड बरोबर रिॲक्ट होणार आणि रिॲक्ट झाल्यानंतर ना हा एक Cl त्याचबरोबर हा Cl या कॉपर बरोबर रिॲक्ट होणार आणि प्रोडक्ट तयार होणार CuCl2 प्लस हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, एक पॉझिटिव्ह चार्ज हा सेकंड पॉझिटिव्ह चार्ज, असे 2 पॉझिटिव्ह चार्ज या 2 निगेटिव्हला बॅलन्स करणार आणि प्रोडक्ट तयार होणार H2O. प्रोडक्ट काय तयार होणार? H2O तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे ऍसिड बरोबर कॉपर ऑक्साइड रिॲक्ट झाल्यानंतर कॉपर क्लोराईड हा सॉल्ट तयार झालेला आहे, म्हणून या कॉपर ऑक्साइडला आपण काय म्हणणार आहे? बेस म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? बेस म्हणणार आहे. डेफिनेशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सम सबस्टन्सेस रिॲक्ट विथ ऍसिड्स टू फॉर्म सॉल्ट्स. काही सबस्टन्स ऍसिड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर जर सॉल्ट तयार करत असतील तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? बेस म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? तर बेस म्हणणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी बेस कोणता आहे? NaOH हा बेस आहे. या ठिकाणी बेस कोणता आहे? कॉपर ऑक्साइड हा बेस आहे, बरोबर.
म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की NaOH मध्ये Na हा मेटल आहे, Na हा काय आहे, मेटल आहे, आणि कॉपर ऑक्साईड मध्ये कॉपर हा काय आहे, मेटल आहे, बरोबर. सोडियम मेटल आहे, कॉपर सुद्धा मेटल आहे. मग आपण बेस कोणाला म्हणू शकतो, या दोन रिॲक्शन वरून आपण बेस कोणाला म्हणू शकतो, तर नॉर्मली या ठिकाणी मेटल आहे, मेटल बरोबर कोणता हा मॉलिक्यूल आहे, तर OH म्हणजेच हायड्रॉक्साईड. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे आपण बेसेस कोणाला म्हणू शकतो, बेसेस कोणाला म्हणू शकतो, तर मेटल हायड्रॉक्साइड्स, मेटल हायड्रॉक्साइड्स, सोडियम मेटल हायड्रॉक्साईडला आपण बेस म्हणू शकतो. त्याचबरोबर कॉपर हा मेटल आहे, म्हणजे या ठिकाणी कॉपरला आपण मेटल म्हणलेलं आहे आणि कॉपर मेटल बरोबर ऑक्सिजन आलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार मेटल ऑक्साइड्स. काय म्हणणार, मेटल ऑक्साइड्स. म्हणजेच शॉर्टमध्ये आपण सांगू शकतो मेटल हायड्रॉक्साइड्स आर बेसेस अँड मेटल ऑक्साइड्स आर ऑल्सो बेसेस. म्हणजे हे दोन्ही सुद्धा काय कशामध्ये येणार, बेसमध्ये येणार आहेत. हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. त्याचबरोबर हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे बेसेसमध्ये, वॉटर सोल्युबल बेसेस, जे बेस वॉटर सोल्युबल असतात त्यांना आपण म्हणतो अल्कलीज. काय म्हणतो, अल्कलीज. पुन्हा एकदा बघा, अल्कलीज कोणाला म्हणतो, अल्कलीज कोणाला म्हणतो, वॉटर सोल्युबल बेसेस, जे बेस वॉटर सोल्युबल आहेत यांना आपण काय म्हणतो, अल्कलीज म्हणतो. जे बेसेस वॉटर सोल्युबल आहेत त्यांना आपण अल्कलीज म्हणतो. म्हणजे याच्यावरून तुम्हाला परीक्षेला ही नोट विचारली जाते, कोणती, ऑल अल्कलीज आर बेसेस, सर्व अल्कली बेसेस आहेत, बट परंतु ऑल बेसेस आर नॉट अल्कलीज. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, सर्व अल्कलीज बेसेस आहेत, ऑल अल्कलीज आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कलीज. नोट डाऊन करून घ्या, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की अल्कलीज कोणाला म्हणतो आपण, जे बेस सबस्टन्स वॉटरमध्ये सोल्युबल होणार अशा बेस सबस्टन्सला आपण अल्कलीज म्हणणार. मग यावरून आपण काय सांगू शकतो, ऑल अल्कलीज आर बेसेस, सर्व अल्कली बेसेस आहेत, बट ऑल बेसेस आर नॉट अल्कलीज. याचं असं कारण आहे, याचं रिझन असं आहे की काही बेसेस वॉटर सोल्युबल नाहीत. जर काही बेसेस वॉटर सोल्युबल नसतील तर त्यांना आपण अल्कली म्हणणार नाही. तर अल्कली कोणाला म्हणतो, फक्त वॉटर सोल्युबल बेसेसलाच आपण काय म्हणतो, अल्कली म्हणतो. ठीक आहे. पण जे वॉटर इनसोल्युबल बेसेस आहेत त्यांना आपण अल्कली म्हणणार नाही. हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. यानंतर आपण सॉल्ट म्हणजे काय पाहणार आहे. सॉल्ट म्हणजे तुम्हाला नोन आहे, सॉल्ट म्हणजे काय याच्यावरून मगाशी रिॲक्शन तुम्हाला सांगितलेली आहे. ज्यावेळेस ऍसिड आणि बेस यांची रिॲक्शन होणार, ज्यावेळेस ऍसिड आणि बेस या दोघांमध्ये रिॲक्शन होते त्यावेळेस काय तयार होणार, सॉल्ट प्लस वॉटर तयार होणार. म्हणजे सॉल्ट म्हणजे काय आहे, तर ऍसिड आणि बेसची रिॲक्शन झाल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतो त्या प्रोडक्टला आपण काय म्हणणार आहे, तर सॉल्ट म्हणणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक रिॲक्शन HCl प्लस NaOH. HCl हे ऍसिड आहे, NaOH हा बेस आहे. सॉल्ट काय तयार होणार यांच्यापासून, NaCl प्लस H2O, NaCl सॉल्ट तयार होणार. म्हणजे सॉल्ट म्हणजे काय, एक्झॅक्ट सॉल्ट म्हणजे काय आपण सांगू शकतो, ऍसिड या सबस्टन्सची रिॲक्शन बेस या सबस्टन्स बरोबर झाल्यानंतर जो नवीन प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण काय म्हणणार आहे, तर सॉल्ट म्हणणार आहे. ठीक आहे. यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे.